आता आपण ना रिक्षाने चाललो आहे कोळमखाडी पुलावर आणि कोळमखाडीचा बघा किती सुंदर असा निसर्ग आहे आणि मला इथला ना व्हिडिओ फोटो काढायचा होता पण ना वेळच नाही, उशीर झाला आहे खूप आणि जेवणाचा टाईम पण होऊन गेला. रिक्षावाले बोलल्यानंतर जेवण नाही भेटलं म्हणून आता मी तिथून निघालो. व्हिडिओचा हा ना पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये छान आपण ना देवदर्शन केलं. आता आम्ही आलो इथे हॉटेल टुरिस्टमध्ये जेवायला. 2-3 हॉटेलमध्ये बघितलं ते साधं जेवण होतं आणि गवारची भाजी, कोबीची भाजी, उसळ. कॅन्सल केलं, इथे आलो. ते सगळे चायनीज बिनीस आहे, पंजाबी. आमची रिक्षा इथे लावली आहे. अश्वगंधा. यांची चिकन थाली, त्यांची व्हेज थाली बघा. हां हां, स्पेशल आमची बघा चिकन थाली. एकदम टेस्टी दिसते. इथे जागा घेतली, एक मिनिट. इथे जागा घेऊन घर बांधलं. हां, नाही ओळखलं, नाही कुठलंच नाही ओळखलं. व्हेज थालीमध्ये पण बघा श्रीखंड वगैरे आहे, वालीची भाजी. हां हां, अरे हां, आमची चिकन थाली खातो आम्ही. हां हां हां, तू काय झालं मोबाईल हरवलं ना, त्यामुळे नंबर खाऊया चिकन. हां चला खाऊया. ते ना व्हेज नॉनव्हेज जेवण ना खूप म्हणजे खूपच टेस्टी होतं आणि आम्हाला पण खूपच आवडलं. आता आम्ही ना भर उन्हाचे ना मालवण जेटीला आलो आहे आणि खूप कडक ऊन आहे, चटके बसत आहेत. इथे ना शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहायला, ते पण आम्ही ना बोटीने जाणार आहोत. आणि हे बघा इथे ना शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे ना उभे आणि सुंदर असे ना पुतळे उभे आहेत. आणि मावळे म्हटलं म्हणजे ना खूप अभिमान वाटतो. असे निष्ठावंत शूर प्रामाणिक मावळे पुन्हा होणे नाही. मावळ्यांचे पुतळे आहेत पण त्याची ना नावं नाही लिहिलेली आहेत, पण मला जेवढी नावं माहिती होती तेवढी मी माझ्या लेकीला सांगितले. म्हणजे नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, हंबीरराव मोहिते, कान्होजी आंग्रे. त्यावर माझे लेख बघा काय बोलते. मनाचं सांगते. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागणार. म्हणजे मालवण जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला आपला ना बोटीचा प्रवास असणार आहे आणि त्यासाठी ना तिकीट घ्यावी लागते. बघा फुल तिकीट आहे 100 रुपये आणि हाफ आहे 50 रुपये आणि आम्ही आहे 3 जण, म्हणजे आम्हाला 300 रुपये द्यावे लागणार. मालवण जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला ना 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर, म्हणजे 10-15 मिनटं लागतात बोटीने जायला. या किल्ल्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हा सिंधुदुर्ग किल्ला ना महाराजांनी नौदलासाठी बांधला. म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टी पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्धी या शत्रूच्या ताब्यात होती आणि ते ना समुद्रामार्गे हल्ले करायचे आणि हे आक्रमण रोखण्यासाठी महाराजांनी ना आरमार उभे केले. म्हणजे ना कुर्टे बेटावर बलाढ्य असा हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. महाराजांनी कसा बांधला असेल हा पाण्यात किल्ला? तेव्हा तर वाहतुकीची साधने, सिमेंट, टेक्नॉलॉजी नव्हती, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर हा किल्ला बांधायला त्यांनी ना स्थानिक लाल चिरे, चुना, लोखंड, वितळलेले शिसे, काळे दगड हे बांधकामासाठी वापरलं आणि मजबूत असा हा किल्ला त्यांनी बांधला. आणि हा किल्ला बांधायला त्यांना 3 वर्ष लागली. म्हणजे 1664ला काम चालू केलं, ते 1667ला हा किल्ला बांधून पूर्ण झाला. मालवण जेटीवरून तारकर्ली, देवबाग बीचला जाण्यासाठी पण बोटी आहेत. तसेच ना इथे स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग असे वॉटर स्पोर्ट पण आपण करू शकतो. मस्त आहे ना. हा नाही मस्त. हां चलते ना. संपूर्ण बोट प्रवाशाने भरल्यावरच निघते. आणि ही बघा ही आता ना फेरी बोट निघाली आणि ह्याच्यात ना आम्हाला जागा नव्हती म्हणून आम्ही आता ना दुसऱ्या बोटीने जाणार. आणि ही बोट ना प्रवाशांना किल्ल्यावर नेऊन सोडणार आणि नंतर ना 1 ते 1.5 तासाने पुन्हा रिटर्न त्यांना मालवण जेटीला आणून सोडणार. अशा ना ह्या दररोज ना फेरी बोटी असतात आणि त्यांचा टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. आता आमचा ना बोटीचा प्रवास चालू झाला. जॅकेट द्या एक चांगला. बोट चालू झाली. हे बघा हाय करा.
बोटीने प्रवास करायला खूप छान वाटते आणि मजा पण येते, कारण समोर दिसणार सुंदर असा निसर्ग, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि समुद्राच्या लाटा आणि येणाऱ्या जाणाऱ्या बोटीपासून आम्ही आनंद घेत प्रवास करतोय. माऊली 64 हां माऊली. आम्ही आता इकडं आलो किल्ल्यावर. या किल्ल्याची भिंत बघ किती उंच आणि मजबूत आहे आणि या किल्ल्याला ना 350 वर्ष होऊन गेलेत आणि ऊन पाऊस वारा झेलून सुद्धा ही भिंत अजून भक्कम आहे. हा मस्त किल्ल्याचा दरवाजा. किल्ल्यात प्रवेश करता आपण प्रथम पाहिलं मारुतीचं मंदिर. म्हणजे ही मूर्ती जुनी आहे शिवाजी महाराजांच्या काळातली, पण मंदिर नवीन बनवलं आहे. करायला पाहिजे ढासळतोय किल्ला. आणि इथे ना जुने फोटो लावले सिंधुदुर्ग किल्ल्यावरचे, हे बघा 1964-65चे. आणि बाजूला पण सिंधुदुर्ग किल्ल्याचे पण फोटो आहेत जुने. आणि इकडे बाजूला सिंधुदुर्ग किल्ल्यावर काय काय आहे ते पण इथे बाजूच्या फोटोमध्ये दाखवलं आहे. आणि हे बघा, हे ना शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. इथे ते बोलले की फोटो व्हिडिओ काढायचे नाही, म्हणून आम्ही नाही काढले. आणि आतमध्ये पण ना मंदिर बंद होतं. ते बोलले सणवार असेल तेव्हाच खोलतात ते, म्हणून आम्ही जास्त आतमध्ये काही फिरलो नाही. आतमध्ये महादेव मंदिर आहे. आणि हे बघा, हे ना महादेवाचे मंदिर आहे. वरून आपल्याला हे मंदिर दिसत असले तरी आतून इथे ना भुयारी मार्ग आहे. बघा किती खोल आहे बघा. जर कधी शत्रूने किल्ल्यावर आक्रमण केले तर ह्या भुयारी मार्गाने मावळ्यांना समुद्रवाटे बाहेर पडता यावे आणि मावळे सुरक्षित त्या ठिकाणी पोचावे म्हणून शिवाजी महाराजांनी हा ना भुयारी मार्ग बनवला. आणि हा भुयारी मार्ग ना समुद्रातून 8 किलोमीटर अंतरावर कांदळगावातील ओझर येथे बाहेर पडतो. किल्ल्याच्या चारी बाजूला समुद्राचं खारं पाणी आणि किल्ल्याच्या आतमध्ये 3 गोड्या पाण्याच्या विहिरी, म्हणजे चमत्कारच म्हणावं लागेल. तसेच किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पण आहेत, पण ते आता दिसत नाही, त्याला कव्हर करून ठेवलं आहे. हा जो तुम्ही समोरचा परिसर बघता ना तो किल्ल्याच्या आतला परिसर आहे, म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये गाव आहे. आणि समोरची तटबंदी दिसते ना, म्हणजे संरक्षण भिंत, ती भिंत ना 30 फूट उंच, 12 फूट जाड आणि 3 किलोमीटर लांबीची आहे. संपूर्ण किल्ला फिरायला ना 2 ते 3 तास लागतात, पण एवढं कडाक्याचं ऊन आहे आणि एवढं चालून चालून थकलो. आता मी काही जास्त फिरत नाही. आणि इकडे ना जास्त करून आपल्याला ना खाण्याचे स्टॉलच दिसतात. आम्ही दोघांना जास्त फिरलो नाही, दमलेलो. टिनूच फिरत होती. आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी छान असा हा जलदुर्ग बांधला आणि तो पाहण्यासाठी मोठ्या हौशेने पर्यटक इथे येतात. आणि किल्ल्यानं आता खूप ढासळत चाललं आहे, म्हणजे त्याची फार दुरावस्था झाली आहे. सरकारने याकडे ना लक्ष देऊन त्याची चांगली देखभाल केली पाहिजे आणि आपण पण ह्या महाराजांचे किल्ल्यांना जोपासले पाहिजेत. रोजी नाईक. अशी कशी राहतात काय माहिती. आम्ही ना 1.5 तास किल्ल्यात फिरलो. खूप छान वाटलं आणि महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, म्हणजे शब्द अपुरे पडतात. आणि ज्या बोटीने आम्ही आलो त्याच बोटीने आता रिटर्न चाललो आहे मालवण जेटीला.
हा ठेवते. अरे वा शेवटचं बघा तुमचं. इकडे यायचं ना तुम्ही. आपण यायचं ना. हां ठीक आहे, हे आईचं ते. हां इथे आलेलो आहे माहिती आहे ना. कलावती आई. कलावती आई. आता आम्ही ना होमस्टेला पोचलो आणि आम्हाला इथलं ना लोकेशन आवडलं म्हणून आम्ही ना इथेच रूम बुक केला. निवतीला जायचं आहे की तिकडे त्याला सांगा मग सांगा कसं पैसे आणि बाकी वॉटर प्रूफ नाही नाही थंड वातावरण असतं ना त्यावेळी असतात दिवाळीला. आता ही टायर नशिबाने तिथे दिसले तर दिसाकच होय बाय. नशीब आणि काम आहे. हा सांगितलं त्यांना. आम्ही ना फर्स्ट फ्लोअरवर घेतलं रूम एकदम बीचच्या समोरच. आमची गाडी तिकडे उभी आहे रिक्षा. आमचा रूम दाखवता. आलो आम्ही अर्धा जरा फ्रेश वगैरे झालो. ड्रायव्हरसाठी खाली रूम आहे दुसरा. इथून दिसतो विंडोमधून. टिनू गेली आहे खाली. इथे एक बेड टाकावं लागणार आम्हाला. आपलं 3 जण आहे. कपाट दिलं आहे आणि तिकडे वॉशरूम आहेत ते गेले आंघोळीला. आणि छोटीशी टी व्ही मस्त आहे पण छान आहे. आवडलं आम्हाला. खाली पण छान गार्डन आहे. जाऊया आता. आणि हे आमचं टॉयलेट बाथरूम कॉमन आहे. मोठं आहे. वरून बघ कसं दिसतं. लायटिंग केली आहे झाडांना वगैरे. खाली चाललं. टिनू गेले. हां याच्या बाहेर जास्त पाडा येत नाही. हां सरळ जाता खोल पडेल ना. खोल पण जास्त नाही ते एकमेकाला हे त्यांनी हे असतात ना. मस्त केलं बघा त्याने ना. ही प्लेस मला ना खूप म्हणजे खूपच आवडली. व्हेरी ब्युटिफुल. ती काय तिकडे टिनू आहे की काय. बापरे. होय बापरे. माती आहे तरी सगळी माती मातीच आहे. टिनू तिकडे वाटतं असं. ठीक आहे लाईट दाखवते. ती बघा टिनू आहे तिकडे. हे वाळू आहे सगळी बघा. सकाळी बघूया आपण. सकाळी पण वेळ नाही आम्हाला. लवकर निघावं लागणार 6:30ला. मस्त. रिक्षावाले रात्री आता इथे थांबत नाहीत. त्यांची ना मालवणला आते राहते तिच्याकडे जातात. ते बोले मी सकाळी येईन. मस्त लाटांचा आवाज येतोय. येतोय वरती तिकडे बीचवर. चल जाऊया. हां चला आता आलोय मला काय माहिती. मला मी बघितलंच नाही तुम्हाला. आमच्या होमस्टेचा ना रात्रीचा नजारा बघा. लाइटिंग केल्यामुळे खूपच सुंदर वाटतोय. आणि हा समुद्र मस्त गोव्याचा फील येतोय. मी हमेशा काळे कपडे का घेऊन येते. आता पण काळेच आणले. आता लाईट लावली त्यांनी इकडची. चला मस्त.
हे बघा आता आम्ही ना उद्या जाणार ना डॉल्फिन पॉईंट, सर्जेराव रॉक, गोल्डन रॉक, निवती बीच, न्यू लाईट हाऊस आणि ओल्ड लाईट हाऊस, 2 डोंगरदरी, टर्टल पॉईंट आणि म्हातारी चोळ हे आम्हाला बघायचंच होतं. बघू आता मी ठरवतो आहे इकडे जायचं आहे आम्हाला. पण डॉल्फिन दिसतील की नाही शंका आहे. जे लकवर आहे म्हणतात. आता गरम्याचे नाही दिसत होतात जास्त. थोडं फिरून आलो खालून रूममध्ये, थोडा आराम केला. सकाळपासून थकलो आम्ही फिरून फिरून. ऊन पण लागत होतं. आता चाललो जेवायला बरोबर आले ना. चला, जेवायला जाऊया. मला सार जास्त आवडतं. सोलकडी बाजूला ठेवा. खायला दे. काय? दिसतं. खाऊन पाहिजे. आणून ठेवतात ते. मच्छी छान आहे पण त्याला मॅरिनेट नाही लागत. टेस्ट नाही लागत. ह्यांचा विचार आहे. काय कसं तुमचं? तर शाकाहारी जेवण म्हणजे 1 नंबर शाकाहारी जेवण. फिश थाली ना बिलकुल टेस्टी नव्हती. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला ना नंतर व्हेज थाली आणून दिली. टेस्टी लागली.